नमस्कार, सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गौराईला नेसवणार आहोत घागरा साडी। घागरा साडी जसे की आता नवीन पद्धतीने आपण नेसतो त्याच पद्धतीने आज घागरा साडी आपण गौराईला नेसवणार आहोत। पाठीमागच्या जसं माझ्या व्हिडिओला पसंती दिली आहे तशीच याही व्हिडिओला द्या आणि तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आणखी पाहायला भेटतील। तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर छान अशी घागरा साडी कशी नेसवायची ते आज आपण पाहूया। एकदम इझी मी दाखवणार आहे तुम्हाला। चला तर वेळ न घालवता आता व्हिडिओला स्टार्ट करूया। चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही साडी घेतलेली आहे। ह्या साडीपासून आता आपण घागरा साडी नेसवूया। ह्या साडीची सगळ्यात पहिला आपण पिनअप करून घेऊया। आता तर ह्याचा जो भाग आहे हा वाला तो प्लेन आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित साडीची पिनअप करायची बघा। हा भाग पाठीमागे गेला पाहिजे ह्यानुसार आपण साडीची पिनअप करणार आहोत। ह्याला पिना वगैरे काही जास्ती लागत नाही, थोडक्या पिनामध्ये व्यवस्थित साडी आपण नेसवून घ्यायची आहे। हे पहा, एवढी साडी सोडून दिलेली आहे। महाग जो गाडीचा आवाज येतोय तो इग्नोर करा। काय करणार, बराचसाच आवाज आपल्या व्हिडिओ मध्ये येत असतो। बघा ही साडी जी आहे ती अशी मी पिनअप करून घेतलेली आहे ह्या साडीची। आणि साडीची उंची बघायची, आपल्या उंचीनुसार साडीला व्यवस्थित करून घ्यायचंय। हे बघा, ह्या जो नेसता पदर आहे त्याच्या पिनअप मी पाठीमागच्या साईडनं ह्या साईडला करून देणार आहे। आणि ही साडी जी आहे ती आता आतमध्ये आपल्याला खोचून घ्यायची पूर्ण। आणि ह्याच्या प्लेटिंग जी आहे ती व्यवस्थित करत राहायचंय। हे बघा, साडी आपण आतमध्ये खोचलेली आहे। आता ह्याचा आपण प्लेट व्यवस्थित करून घेऊया। जशी आपण प्लेट पाडली होती तीच प्लेट उचलायची आहे फक्त, आणि व्यवस्थित इथून व्यवस्थित करायचं आहे वरून पण। हे पहा, इथपर्यंत जे आपण पिनअप केलेले आहे ती व्यवस्थित आली पाहिजे। आता हा वरचा भाग आहे तो थोडासा हाईटला जास्ती होता म्हणून मी आतमध्ये खोचून घेते। हे पहा, इथल्या ज्या राहिलेल्या निऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित करून घ्यायच्या। आता आपण एक्स्ट्रा जो पदर सोडला होता त्याची व्यवस्थित प्लेटिंग करून घ्यायची। आता इथं हे पहा, याच्या 2-3 प्लेट आणखी करून घेते मी इथपर्यंत। आपल्या अंदाजे त्या प्लेट करून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं आतमध्ये टच करून घ्यायचंय। हे बघा, ही झालेली आहे इथपर्यंत एक प्लेट। हे इथं पिन पहिली न करण्याचं कारण आहे ते म्हणजे इथला भाग जो आहे तो थोडासा पसरट राहतो, तर आपल्याला तिथं छान असा उंचीचा फरक पडतो। आपल्याला इथं उंचीचा फरक पडतो म्हणून इथली प्लेट जी आहे ती नंतर करायची आहे अशा, म्हणजेच व्यवस्थित प्लेटिंग होती। आणि हा जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण मी इथं खोचून देते आता प्लेन करून। हे पहा, इथं आपली बॉडी बसली पाहिजे त्या हिशोबाने साडी आतमध्ये खोचून घ्यायची। तर इथपर्यंत आपली साडी छान अशी नेसवून झालेली आहे। आता दुसरी साडी घ्यायची आणि त्यापासून आपण त्याचा पदर ते करणार आहोत। हे बघा, मी ही दुसरी साडी घेतलेली आहे एक।
आपल्या कॉम्बिनेशन नुसार घ्यायची. आणि ह्याचा जो हा भाग आहे की नाही तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे, प्लेन भाग, आणि मग पिनअप करायची. हे पहा, अशा पद्धतीने ह्याची पिनअप करून घ्यायची. हे पहा, आपण ही साडी अशी पिनअप करून घेतली आणि असे पाठीमागून टाकून घ्यायची आहे. तर हा भाग जो आहे तो साडीचा पूर्ण पाठीमागे टाकायचा आहे. पाठीमागे टाकून आतमध्ये खोचून घ्यायची. आता मी आतमध्ये खोचणार नाही, कारण इथं जे आहे ते खूप जाड होते, माझी बॉडी जी आहे गौराईची ती बसणार नाही. तर मी त्याला दोरीने पॅक करून घेणार आहे. एक दोरी लावून इथं पॅक करून घेणार आहे. चला, तर मी एक दोरी घेतली आणि दोरीनं जे आहे ते सगळ्यात पहिलं इथं पॅक करून घेणार आहे. बघा, मी ही साडी बाजूला काढून घेतली आणि दोरी इथं बांधून घेणार आहे. आता ही दोरी झाली पॅक करून. ही जी केलेली साडी आहे ती ह्या दोरीमध्ये पाठीमागं घालून घेणार आहे मी. हे पहा, इथं टाकून घेणार आहे दोरीच्या आतमधून. हे पहा, अशा पद्धतीने आतमध्ये मी साडी खोचून घेतलेली आहे. आपली पांढरी जी आहे ती साडी आतमध्ये खोचून घेतली. आणि आता हिचा जो हा भाग आहे पदराचा, हे बघा, इथून हे आतमध्ये टाकायचे. हे दोन टोक उचलायच्यात आणि इथं हे बघा, दोन भाग जास्ती होतोय, तर तो आतमध्येच येत आहे पांढऱ्या साईडचा. तर ते एक पाठीमागे टाकायचे आणि इथं पकडून त्याची पिनअप करायची. आता इथं मी एक भाग आतमध्ये टाकलाय आणि इथं दोन भाग पकडलेले आहेत. तर ह्याची अशी छोटीशी पिनअप करून घ्यायची आणि ह्या रश्शीमध्ये पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही रश्शीत करू शकता किंवा तुमच्या जर आडवीचा भाग मोठा असेल त्याच्यात टाकलं तरीही चालेल. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्यायची आपल्याला. हे बघा, ह्याचाही किनार बिलकुल मी दिसू दिलेली नाही आतल्या साडीची. अशा पद्धतीने ह्याची मी पिनअप करून घेतलेली आहे. आता जो राहिलेला आपला भाग आहे साडीचा तो म्हणजे हा पदर. तर आता आपल्याला पदराची पिनअप करून घ्यायची आहे. आणि इथं एक पिन लावून घेते, म्हणजेच बाकीच्या पिना ज्या आहेत ते आपल्याला, पिन जी आहे बाकीची ती व्यवस्थित करता येते. इथं एक परत मी तात्पुरती बॉल पिन लावून घेते आणि राहिलेल्या आणखी ज्या निर्या आहेत त्या व्यवस्थित करून घेणार आहे. एक पिन लावलेली आहे. इथली ही साडी जी आहे ती व्यवस्थित करून घेते.
पिन लावून घ्यायची. इथे थोडीशी मोठी पिलक झालेली आहे ती आपल्याला नंतर काढायची आहे. तर आता सगळ्यात पहिले ह्याच्यावरती बॉडी ठेवून घेऊया. अशा पद्धतीने गौराईची बॉडी बसवून घेतलेली आहे आणि हा जो पदर आहे तो इकडून घ्यायचा आहे. हा बघा, हा पदर खूप मोठा होतोय तर मी छोट्या साईज मध्ये करून घेतलेला आहे तो. इथली पिनअप आता आपल्याला काढून घ्यायची कारण इथं व्यवस्थित प्लेटिंग करायची आहे. ही साडी अशी आपल्याला पसरवायची आहे पूर्ण. एक परत प्लेट टाकून घ्यायची कारण इथं साडी थोडीशी फुगलेली आहे. तर आता आपण गौराईचा चेहरा बसवून घेऊया.